मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री 27 आणि 28 जुलैला दिल्ली दौऱ्यावर। भाजप शासित राज्यांची पंतप्रधानांसोबत बैठक। विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधीचा मुहूर्त ठरला। 28 जुलैला नवनिर्वाचित 11 विधान परिषदेचे आमदार घेणार शपथ। धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग अर्थसहाय्य योजनेद्वारे दर 6 महिन्यांनी मिळणार 6 ते 18 हजारांचं अर्थसहाय्य। मुंबई महापालिका क्षेत्रातल्या 60,000 दिव्यांगांना मदत मिळणार। त्यासाठी पिवळं किंवा निळं वैश्विक ओळखपत्र असणं आवश्यक। उद्यापासून वंचितची आरक्षण बचाव यात्रा चैत्यभूमी परिसरातून यात्रेला होणार सुरुवात। तर 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरला यात्रा संपन्न होणार। प्रकाश आंबेडकरांची माहिती। गोंदिया जिल्ह्यात सुरू असलेल्या 6 दिवस पावसामुळे वैनगंगा नदी दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र। तिरोडा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली। अतिवृष्टीमुळे लोणावळ्यातील 12वी पर्यंतच्या शाळांना उद्या आणि परवा सुटी। दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। लोणावळ्यालगतच्या मळवलीमध्ये बंगल्यात अडकलेल्या पर्यटकांची सुटका। ढगफुटी सदृश पावसामुळे चारही बाजूने पाण्यात अडकलेल्या 20 ते 22 पर्यटकांची शिवदुर्ग रेस्क्यू टीमकडून सुटका। एसटी चालकाची स्टंटबाजी कॅमेऱ्यामध्ये टिपण्यात आली। एसटी चालकानं पुराच्या पाण्यातून बस चालवली। रायगडच्या पालीमधल्या अंबा नदीच्या पुलावरची घटना। अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा पुतळा तयार। प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारण्यात येणार 18 फुटी पुतळा। मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पुतळा उभारण्याची काही दिवसांपूर्वी घोषणा केली होती। जहाल माधववाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलासमोर आत्मसमर्पण। शासनानं जाहीर केलं होतं 2 लाख रुपयांचं बक्षीस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।